ही बातमी महाराजांच्या कानावरती पडली की रामजी पांगिरा लढता लढता स्वराज्यासाठी कामी आला। त्यावेळेस महाराजांच्या अंतःकरणावरती दुःखाचा डोंगर कोसळला आणि महाराजांनी सांगितलं, अरे मला त्या रामजीच्या घरी घेऊन चला, मला त्या रामजीच्या घरी घेऊन चला। बघता बघता महाराजांचा घोडा सज्ज करण्यात आला आणि महाराज घोड्यावरती बसले, घोड्याला टाच मारली महाराजांचा घोडा। त्या ठिकाणी रामजी पांगिराच्या गावामध्ये एवढं पोहोचला आणि रामजीच्या गावामध्ये आल्याच्या नंतर महाराजांना बघून जो तो मुजरा करू लागला, पण महाराज सांगत होते मला त्या रामजीच्या घरी घेऊन चला। बघता बघता महाराजांचा घोडा रामजीच्या घराच्या समोर येऊन उभा राहिला। महाराजांनी घोड्यावरनं खाली उडी मारली आणि आवाज दिला झोपडीमध्ये, बाबा। एक 80-85 वर्षाचा म्हातारा कमरेमध्ये वाकलेला आहे। वाकत वाकत समोर आला, डोक्यावरती हात ठेवून विचारलं, कोण? राजांनी सांगितलं, मी शिवाजी महाराज। तो मावळा पुढे आला, महाराजांच्या चरणावरती वाकणार। एवढ्यात राजांनी त्याला घेतलं, दोघांनी गळाभेट घेतली। गळाभेट घेतल्याच्या नंतर दोघंही आतमध्ये गेले, बोलणं वगैरे झालं आणि जात असताना राजाने त्या 80 वर्षाच्या म्हाताऱ्याच्या हातावरती एक पिशवी ठेवली। महाराज गेले, घोड्यावरती बसले, घोड्याला टाच मारली, लगाम खेचला आणि सर्व दिशे वाऱ्याच्या वेगाने महाराजांचा घोडा जाण्याकरता निघाला। तसं 80 वर्षाच्या म्हाताऱ्याने विचार केला, जात असताना माझ्या राजाने मला काय दिलं बघावं। त्या म्हाताऱ्याने ती पिशवी खोलली, पिशवीमध्ये बघतो तर काय, अरे हिरे माणिक मोती या सगळ्यांनी भरलेली ती पिशवी। तसा तो 80 वर्षाचा म्हातारा झोपीच्या बाहेर आला। महाराजांचा घोडा निघालेला होता। त्या 80 वर्षाच्या म्हाताऱ्याने आवाज दिला, महाराजांचा घोडा वाऱ्याच्या वेगाने निघालेला होता। या 80 वर्षाच्या म्हाताऱ्याने आवाज दिला, राज। महाराजांचा घोडा वाऱ्याच्या वेगाने निघालेला होता। सर दिशी महाराजांचा घोडा जाग्यावरती स्तब्ध झाला। तसा तो 80 वर्षाचा म्हातारा राजांच्या जवळ गेला आणि राजांना बोलतोय, अहो राज, काय करायचं याचं आम्हाला? राजांनी सांगितलं, अहो तुमचा मुलगा रडता रडता स्वराज्यासाठी कामी आला, एवढं आमच्याकडून काहीतरी म्हणून राहू द्या तुम्हाला। तसा तो 80 वर्षाचा म्हातारा बोलतोय, राज, अहो राज, एवढं स्वराज्य आपण आमच्या पदरामध्ये घातलं, यापेक्षा मला आणखीन काय हवं? काही नका आम्हाला, बस झालं राज। त्या ठिकाणी राजा ऐकायला तयार नाही। तसा तो 80 वर्षाचा म्हातारा ती पिशवी राजांच्या हातावरती टेकवली आणि तो 80 वर्षाचा म्हातारा बोलतोय, राज, आज तुम्ही मला काही देऊ नका राज, राजा मी तुम्हाला काहीतरी देणार। तसा गावातला सगळा लवाजमा त्या ठिकाणी जमा झाला होता। सगळा त्या म्हाताऱ्याच्या तोंडाकडे बघत होता। अरे या म्हाताऱ्याला घरामध्ये खाण्याचा अन्नाचा कण नाहीये। सकाळी खाल्लं तर दुपारची पंचायत, दुपारी खाल्लं तर संध्याकाळची पंचायत, आणि हा म्हातारा राजांना काय देणार? सगळा समाज त्या म्हाताऱ्याच्या तोंडाकडे बघत होता। तसा तो म्हातारा राजांना बोलतोय, राज, राजा मी तुम्हाला काहीतरी देणार राज। तसं त्या 80 वर्षाच्या म्हाताऱ्याने आवाज दिला, रुक्ताजी। तसा तो 18-19 वर्षाचा धाड दिपाड देह असणारा तो एक मुलगा समोर येऊन उभा राहिला। तो 80 वर्षाचा म्हातारा त्या मुलाजवळ गेला, त्याच्या खांद्यावरती हात ठेवला आणि राजांना बोलतोय, राजा हा रामजीचा छोटा भाऊ। रामजी गेला स्वराज्यासाठी, पण ऐका ना राज, माझं एवढं ऐका, या रूपाजीला सुद्धा तुमच्या स्वराज्यामध्ये सामील करून घ्या राज। त्या ठिकाणी तो म्हातारा बोलतोय, राज, माझा रामजी स्वराज्यासाठी कामी आला तो कामी, ठीक झालं, चांगलं झालं। या रूपाजीला सुद्धा तुमच्या स्वराज्यामध्ये कामी करून त्या ठिकाणी दखल करून घ्या। आणि ऐका ना राज, जसा रामजी या स्वराज्यासाठी कामी आला, तसं जर हा माझा 18 वर्षाचा मुलगा हा जर स्वराज्यासाठी कामी आला तर राज तुम्ही चिंताच करू नका। अहो राज, काळजीच करू नका। अहो राज, वेळ जर आली, राज प्रसंग जर आला तर हा 80 वर्षाचा म्हातारा सुद्धा स्वराज्यासाठी प्राण देण्याकरता पुढे येईल राज, तुम्ही चिंताच करू नका। ऐका ना दादा, या महाराष्ट्राला माझ्या राजाने असं काय दिलं होतं की हे मावळे महाराजांसाठी आणि स्वराज्यासाठी स्वतःचा प्राण सुद्धा देण्याकरता पुढे येत होती। अशी माणसं माझ्या राजाने या स्वराज्यामध्ये निर्माण केली होती, अशी माणसं माझ्या राजाने निर्माण केली होती। म्हणून हा राजा सामान्य नव्हता, हा राजा जाणता राजा होता। आणि या राजाचं वैशिष्ट्य सांगायचा, ज्या वेळेस माझ्या राजाची जी तलवार होती, ज्या वेळेस ही तलवार म्यानाच्या बाहेर निघायची, त्यावेळेस शत्रूचा निपात करूनच ती म्यानामध्ये परत प्रवेश करायची। धर्माचे पालन, धर्माचे पालन, धर्माचे पालन,
असं प्रमाण दिलं मर्दांनी. एकदा टाळ्या वाजव सगळ्यांनी. धर्माचे पालन करणे पाखंड खंड. ज्या ज्या वेळेस महाराज या ठिकाणी तलवार बाहेर निघायची ना, त्या त्यावेळेस धर्माचं रक्षण करण्याकरता निघायची. सुंदर असं प्रमाण दिलं. ऐका, बघता बघता एक एक मावळे महाराज जोडत गेले आणि हे मावळे स्वराज्यासाठी आणि महाराजांसाठी त्या ठिकाणी प्राण सुद्धा निछोर करणारे मावळे होते. काय मागितलं या मावळ्यांनी महाराजांकडे? काही नाही मागितलं. एवढी निष्ठा माझ्या राजांनी निर्माण केली होती. एक मिनिटाचा प्रसंग सांगतो, ऐका. ज्या वेळेस रायगडावरती महाराजांचा राज्याभिषेक सोहळा सुरू होता, राज्याभिषेक सोहळ्याच्या वेळेस प्रत्येक महाराज प्रत्येकाला काही ना काहीतरी देत होते आणि काही ना काहीतरी देत असताना सगळ्यांच्या पाठीमागे उभा होते ते म्हणजे आमचे हिरोजी इंदोलकर. महाराजांनी बघितलं आणि आवाज दिला, हिरोजी, अहो मी सगळ्यांना काहीतरी देतोय, तुम्हाला काही देण्या एवढा मी मोठा नाही, पण तुमच्या उपकारातून उतराई होण्याकरता काहीतरी म्हणून तुमच्याकडे देतोय, पण ऐका ना, काहीतरी मागा. हिरोजींनी सांगितलं, अहो राज काही नका, अहो राज ही उभं स्वराज्यच आपण आमच्या पदरामध्ये घातलं, यापेक्षा आम्हाला आणखीन काय हवं? काही नका आम्हाला. त्यावेळेस महाराज सांगतात, अहो हिरोजी, स्वराज्याची राजधानी असणारा हा रायगड तुम्ही बांधून पूर्ण केला. अहो स्वतःचं घरदार विकून तुम्ही हा रायगड बांधून पूर्ण केला. आमची अशी इच्छा आहे तुम्ही काहीतरी मागावं. तसं हिरोजी बोलतायत, महाराज मला काहीच नको. महाराज म्हणतात, अहो हिरोजी काहीतरी मागा, माझी इच्छा आहे. तसं हिरोजी बोलतायत, राजा तसं तर मला काहीच नका, पण तुम्हाला जर काहीतरी द्यावंसं वाटत असेल ना, तर फक्त एकच द्या. महाराजांना वाटलं हिरोजी काहीतरी मागतील, जहागिरी मागतील, पैसा सोनं नाणं अडका काहीतरी मागतील. तसं हिरोजीने सांगितलं, ऐका ना, राजा जर द्यायचं असेल तर एकच द्या. हा रायगड आहे, या रायगडावरती जगदीश्वराचं मंदिर आहे. त्या जगदीश्वराच्या मंदिराच्या एका पायरीवरती मला माझं नाव कोरण्याची परवानगी द्या राज. राजाने विचारलं, अहो मागून मागून काय मागितलं? एका पायरीवरती दगडावरती नाव कोरण्याची परवानगी, एवढी क्षुल्लक गोष्ट? त्यावेळेस हिरोजीने सांगितलं, नाही राजा फक्त एवढं द्या. राजाने विचारलं, एवढंच का मागितलं? त्यावेळेस हिरोजीने सांगितलं, ऐका ना राज, अहो राजा ज्या वेळेस तुम्ही रायगडावरती असाल, ज्या वेळेस तुम्ही जगदीश्वराचं दर्शन घेण्याकरता मंदिरामध्ये याल, त्यावेळेस तुमचा पाय माझं नाव असणाऱ्या पायरीवरती पडेल आणि तुमच्या पायाच्या चरण धुळीने सदैव माझ्या मस्तकाचा अभिषेक होत राहील, एवढीच माझी इच्छा आहे. अरे विचार करण्याची गोष्ट आहे. ज्या हिरोजीने अख्खं स्वतःचं घरदार विकून रायगड बांधला, त्या हिरोजीने महाराजांकडे काहीच मागितलं नाही, फुटकी कवडी सुद्धा. आताचे कार्यकर्ते जर बघितले महाराज, उमेदवार जर उभा राहिला तर त्या उमेदवाराला सांगायची गोष्ट नाही, चला असू द्या. विचार करण्याची गोष्ट आहे. पण माझ्या राजाने हे स्वराज्य घडवलं दादा, सुंदर असं स्वराज्य घडवलं, सुंदर असे मावळे निर्माण केले. मला माझा मुद्दा तुम्हाला सांगायचा होता अभंगाचा. ऐका ना,
शहाजी राजे भोसले आणि मासाहेब जिजाऊ रूपी बीज आहे आणि त्यांच्या पोटी जन्माला आलेलं छत्रपती शिवाजी महाराज रूपी फळ आहे. म्हणजे या ठिकाणी बीजही शुद्ध आहे, पोटी जन्माला आलेलं फळ सुद्धा शुद्ध आहे. ते महाराज अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात शुद्ध बीज बीजा पोटी एकदम महाराजांच्या नावाने गोड असा आवाज महाराज, सुंदर बरं का, खरंच अप्रतिम. काय ना महाराज, मी तर बेंबीच्या देठापासून ओरडतोय, बाबा सुंदर पखवाज वाजताय, हे बेंबीच्या देठापासून ओरडतायत आणि तुम्ही फक्त शांत बसले नाही का. तुम्हाला काहीतरी काम पाहिजे ना, तेवढे टाळ्या वाजवायच्या. असं सुंदर असं प्रमाण दिलं. काही ठिकाणी महाराजांनी सांगितलं बीजही शुद्ध आहे, त्याच्या पोटी जन्माला आलेलं फळ सुद्धा शुद्ध आहे. महाराजांचं उदाहरण आपण बघितलं. त्या साधकाने विचारलं, महाराज बीजाचं आणि फळाचं आम्हाला समजलं, पण ज्या शुद्ध बीजाच्या पोटी जन्माला आलेलं जे शुद्ध फळ आहे त्याची काही लक्षणे असेल सांगा. आता सरळ सरळ सांगतो बरं का. महाराजांनी अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगितलं त्याची लक्षणे काय आहे. महाराज म्हणतात, मुखी अमृताची वाणी देह देवाची करणे. त्यांच्या मुखामध्ये अमृतासारखी गोड अशी वाणी असते. अहो ते सहज जरी बोलले तरी मोठी अमृताची वाणी, मोठी अमृताची सुंदर असं प्रमाण दिलं महाराजांनी. मुखी अमृताची वाणी देह देवाची करणी. महाराज म्हणतात त्यांच्या मुखामध्ये अमृतासारखी गोड अशी वाणी असते. अहो ते सहज जरी बोलले तरी जगाचा उद्धार होण्यासारखं बोलत असतात, आणि आपण सहज जरी बोललो तरी मार खायसारखं बोलत असतो. बरोबर इकडे बाबा. काही काही लोकांना सवय असते महाराज सहज बोलतात पण मार खायसारखं बोलतात. लक्षात येण्याकरता एक उदाहरण सांगतो ऐका. दोन नवरा बायको, मुलांना लक्ष द्या. एक नवीन लग्न झालेलं जोडपं गाडीमध्ये बसून चाललं होतं. मुलगी शहरातली होती, मुलगा खेड्यातला होता. गावी जात असताना त्या ठिकाणी त्या मुलीला काही माहित नव्हतं. त्या मुलीने विचारलं, रस्त्याच्या कडेने जात असताना असा एक बैल चरत होता. त्या मुलीने विचारला, अहो हे काय आहे. त्याला सजवलेलं आहे. तो बैल होता, पोळ्याचा दिवस होता, त्याला सजवलेलं होतं. त्याने सांगितलं याला बैल म्हणतात म्हणे. काय ए मुलांनो, तुम्हाला बैल माहिती आहे का. बैल बैल हा मग ऐका. जात असताना त्या
त्याच्या बायकोने त्याला विचारलं, म्हणे अहो हे काय आहे? त्याने सांगितलं हा बैल आहे. तिने विचारलं याला सजवलं का? त्याने सांगितलं हा पोळा आहे. यांनी पण नवे कपडे घातले होते. ती थोडी हसली बघून. त्याला लक्षात आलं की ही मला बैल म्हणाली. त्याला राग आला. पुढे गेल्याच्या नंतर रस्त्याच्या कडेला एक म्हैस चरत होती. म्हैस माहिती आहे ना? तिने विचारलं का हो? म्हणे बैलाचा सण असतो. मग म्हशीचा सण नसतो का? हा म्हणला असतो ना, सक्रात. काय म्हणला? आता सक्रात म्हणल्याच्या नंतर हिच्या तळपाईच्या मस्त टाकायला गेली कृष्ण महाराजा. ही म्हणजे आता याचा बदला घ्यायचा. कारण बायका अशा असतात, नवऱ्यानं जर काही केलं तर ते म्हणते याचा बदला नाही. कसा तरी थोडी पुढे गेली. रस्त्याच्या कडेला काही गाढवं चरत होती. काय गाढवं माहितीये ना? हा, गाढवं चरत होते. रस्त्याच्या कडेला काही गाढवं चरत होते. पुढे गेल्याच्या नंतर हिने ठरवलं याचा बदला घ्यायचा. पुढे गेल्याच्या नंतर ती म्हणली अहो बघा ना तुमचे पाहुणे त्या ठिकाणी जेवण करतायत. हा त्या गाढवापाशी गेला. बाबा याने गाढवापाशी गाडी उभा केली आणि गाढवाकडे बघून म्हणाला राम राम सासरे बुवा. बायकोने असा हल्ला महाराज. मला उदाहरण सांगायचं होतं. संत सहज जरी बोलले तरी जगाचा उद्धार होण्यासारखं बोल. सुंदर असं प्रमाण दिलंय महाराजांनी. सहज बोलणे हितोपदेश करुणी सायास शिकविती. सहज जरी बोलले तरी जगाचं कल्याण होण्यासारखं बोलत असतात. महाराज म्हणतात देह देवाचे कारणे. कशा प्रकारे देह राष्ट्राच्या स्वराज्याच्या कारणे अनेक मावळ्यांचा लागला. दुसरं चरणी झालं तर साधकाने विचारलं महाराज आणखीन काय लक्षणे? अभंगाच्या तिसऱ्या चरणात महाराजांनी सांगितलं काय? महाराज म्हणतात सर्वांग निर्मळ चित्त जैसे गंगाजळ. महाराज म्हणतात त्यांचं संपूर्ण अंग निर्मळ आहे आणि चित्त गंगेच्या जळाप्रमाणे शुद्ध आहे. कशा प्रकारे? तुकोबरायांचा प्रसंग जाई ओतू माते न करी सायासा मी विष्णुदास तैसे नव्हे. आपली वेळ संपलेली आणि थोडी 10-15 मिनिटं मी एक्स्ट्रा घेतली याच्यासाठी, कारण थोडा कीर्तन सुरू व्हायला उशीर झाला होता बरं का. त्याच्यामुळे मी सांगतोय, कारण 19 फेब्रुवारीचा दिवस आहे. फक्त 5 मिनिटांमध्ये मी सेवेला पूर्ण विराम देणारी ऐका. त्या ठिकाणी महाराजांनी सांगितलं सर्वांग निर्मळ चित्त जैसे गंगाजळ. राजांच्या जीवनातला एक प्रसंग आहे. ज्यावेळेस ऐका कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला कल्याण त्या ठिकाणी संपूर्ण लुटलं आणि ज्यावेळेस त्या मावळ्यांनी कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला दरबारामध्ये आणलं. दरबारामध्ये आणल्याच्या नंतर त्या ठिकाणी राजांच्या समोर तिला पेश केलं आणि त्या कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला राजांच्या समोर आणल्याच्या नंतर महाराजांनी तिला सांगितलं की तू माझ्या आई बहिणीप्रमाणे. आणि ऐका ना, अरे दुश्मनाची सून होती, शत्रूची सून होती, एवढी सुंदर होती दिसायला. अरे आरस खाणी लावण्य बाणी बघावं आणि बघतच राहावं एवढी सुंदर त्या कल्याणच्या सुभेदाराची सून मावळ्यांनी समोर पेश केली. पण महाराजांनी दुश्मनाची सून असून, शत्रूची सून असून सुद्धा तिला आई बहिणीचा दर्जा दिला. तिची घना नारळाने ओटी भरली आणि परत तिला आई बाई म्हणून तिच्या घरी सुखरूपपणे पाठवलं. याला म्हटलं जातं चित्त जैसे गंगाजळ. त्या साधकाने विचारलं महाराज कळलंय आम्हाला, पण महाराज सांगा ना अशा असणाऱ्या महात्म्यांचं दर्शन आम्हाला घडल्याच्या नंतर आमच्या जीवनात आम्हाला त्याचा काही लाभ प्राप्त होईल का? तुकोबराने सांगितलं होईल, पण कुठं? अभंगाच्या शेवटच्या चरणात. Oh
आग्रह आहे समय काल 3 कीर्तन केले तेवढं थकलेलो आहे, जशी आहे तशी सामावून घ्या. चांगलं झालं तर नक्की टाळी वाजवा.